नमस्कार मुलांनो, आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करतोय. आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 12वी पेपर 3 इलेक्ट्रिकल मशीन यातला 3 फेज ट्रान्सफॉर्मर हा धडा आपला सुरू आहे आणि या धड्याचा आता हा शेवटचा व्हिडिओ आहे. आणि आपला टॉपिक आहे पॉवर ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मरचे ट्रबल शूटिंग व मेंटेनन्स. तर पॉवर ट्रान्सफॉर्मर काय असतो, तर ज्या वेळेला आपल्याला इलेक्ट्रिसिटी बनते वीज निर्मिती केंद्रात आणि तिथून ती आपल्या घरापर्यंत येते, तर एवढं सगळं अंतरामध्ये वीज वाहून नेण्यासाठी ट्रान्समिशन लाईन्स असतात आणि या ट्रान्समिशन लाईनमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जातो, ज्याच्यामुळे व्होल्टेज वाढवलं जातं आणि दूर अंतरापर्यंत वीज वाहून नेली जाते. तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हा तुम्हाला दिसतोय चित्रात. याचा उपयोग हा युजरच्या बाजूला म्हणजे ग्राहकांच्या बाजूला केला जातो विजेच्या वाटपासाठी. तर पॉवर ट्रान्सफॉर्मर हे जास्त दाबावरती काम करतात आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हे कमी दाबावरती काम करतात. यांची थोडी डिटेलमध्ये माहिती घेऊया. हे बघा, पॉवर ट्रान्सफॉर्मर जसं मी आधी सांगितलं ट्रान्समिशन लाईनमध्ये वापरले जातात आणि यांचा उपयोग स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करण्यासाठी व्होल्टेजला केला जातो. तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हे कमी दाबावर कार्य करतात आणि यांचा उपयोग वितरण केंद्राच्या ठिकाणी म्हणजेच वापरकर्त्याच्या किंवा ग्राहकाच्या बाजूला होतो. पॉवर ट्रान्सफॉर्मर हे 33 kV पेक्षा जास्त व्होल्टेजसाठी म्हणजे 400 kV, 200 kV, 110 kV, 66 kV किंवा 33 kV या विद्युत दाबासाठी वापरले जातात. तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हे 33 kV पेक्षा कमी असलेल्या विद्युत दाबासाठी म्हणजेच 11 kV, 6.6 kV, 3.3 kV, 440 वोल्ट किंवा 230 वोल्ट या विद्युत दाबासाठी वापरतात. पॉवर ट्रान्सफॉर्मरचा उपयोग जो आहे तो उच्च क्षमतेने आणि उच्च विद्युत दाब असलेल्या विजेचं वहन करण्यासाठी केला जातो, म्हणजेच ट्रान्समिशन लाईनमध्ये केला जातो. तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचा उपयोग हा विजेच्या वाटपासाठी डिस्ट्रीब्युशनसाठी केला जातो आणि त्यात सुद्धा काय आहे, इंडस्ट्रीयल जर समजा वापर असेल तर तिथे 33 kV पेक्षा कमी क्षमतेचा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर वापरतात. तर घरगुती वापरासाठी 440 वोल्ट किंवा 220 वोल्ट क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर वापरतात. पॉवर ट्रान्सफॉर्मर हे ट्रान्समिशन लाईनमध्ये असल्यामुळे थेट ग्राहकाला जोडलेले नसतात. तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर जे असतात ते वितरण मंडळामध्ये डिस्ट्रीब्युशन सर्किटमध्ये असल्यामुळे ग्राहकांना थेट जोडलेले असतात. पॉवर ट्रान्सफॉर्मर हा काय असतो की ट्रान्समिशन लाईनमध्ये असल्यामुळे याच्यावरती लोड फ्लक्च्युएशन जास्त नसतं, म्हणजे याच्यावरती जो काही लोड असेल तो बदलता नसतो, सतत कमी जास्त होत नसतो आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर हा नेहमीच फुल लोडवरती काम करत असतो. तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हा ग्राहकाकडे जोडलेला असल्यामुळे ग्राहकाच्या जवळ जोडलेला असल्यामुळे या ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतं की लोड फ्लक्च्युएशन्स जास्त असतात. आता हे का जास्त असतात, कारण की ग्राहकाची विजेची गरज जी असते ती बदलते, म्हणजे उदाहरणार्थ दिवसा वीज कमी वापरली जाते तर रात्री जास्त वापरली जाते. तर त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरवरती लोड फ्लक्च्युएशन्स जास्त असतात आणि हे ट्रान्सफॉर्मर फुल लोडवरती फार कमी काळ असतात. इतर वेळेला यांचा जो वापर होतो तो फुल लोडवरती नाही होत, पूर्ण क्षमतेने हे वापरले जात नसतात. हे होते ट्रान्सफॉर्मरचे फरक. त्यानंतर पुढचा टॉपिक आपला ट्रान्सफॉर्मरची टेस्टिंग. ट्रान्सफॉर्मरवर कोणत्या टेस्टिंग केल्या जातात, तर ओपन सर्किट टेस्ट, शॉर्ट सर्किट टेस्ट, इन्सुलेशन टेस्ट, अर्थ टेस्ट आणि ऑइल टेस्ट. आता ह्या कशा घेतल्या जातात टेस्ट यांची माहिती घेऊया. ओपन सर्किट टेस्ट आपण ज्या टेस्ट ट्रान्सफॉर्मरवरती घेतो, तर तुम्हाला कदाचित नावामुळे तुमचा गोंधळ होईल. आपण विद्युत उपकरणांची जेव्हा तपासणी करतो त्यावेळेला आपण ओपन सर्किट टेस्ट, शॉर्ट सर्किट टेस्ट हे नावं ऐकलेले आहेत, पण हे ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट टेस्ट ही जरा वेगळी आहे. तर त्यामुळे याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका आणि नीट लक्ष द्या. ओपन सर्किट टेस्ट याच्यामध्ये काय केलं असतं, याला ओपन सर्किट का म्हणतात, सगळ्यात पहिली गोष्ट ओपन सर्किट का म्हणतात, कारण की या टेस्टमध्ये ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी जी असते, ही आकृतीत दाखवलेली आहे, ही सेकंडरी बाजू ओपन ठेवलेली आहे, म्हणून याला आपण
ओपन सर्किट टेस्ट असं म्हटलेलं आहे. तर हिचा वापर का केला जातो, तर ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे जे कोअर लॉस आहेत ते शोधण्यासाठी या टेस्टचा वापर केला जातो. ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे कोअर लॉस. आता जरा खालची आकृती जी आहे त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. या आकृतीमध्ये आपल्याला एक ट्रान्सफॉर्मर दिसतोय. ट्रान्सफॉर्मरची एक प्रायमरी साईड आहे ती आहे LV आणि सेकंडरी साईड आहे ती आहे HV. LV म्हणजे लो व्होल्टेज, HV म्हणजे हाय व्होल्टेज. तर लो व्होल्टेज साईडला आपण प्रायमरी केलं आहे, म्हणजे काय केलं आपण, लो व्होल्टेज साईडला आपला सप्लाय देणार आहे. आणि HV साईडला आपण सेकंडरी केलं आहे आणि तिला आपण ओपन ठेवणार आहे. तर LV बाजूला आपण सप्लाय जो दिला आहे तो देताना आपण व्होल्टमीटर जोडले, त्यानंतर वॅटमीटर जोडले, त्यानंतर ॲमीटर जोडले आणि सोबत आपण एक व्हेरिएबल रेजिस्टन्स, व्हेरियाक आपण ज्याला म्हणू, तो सुद्धा जोडलेला आहे. ही अशी जोडणी केल्यानंतर आपण ट्रान्सफॉर्मरला AC सप्लाय पुरवठा देणार आणि त्यानंतर आपण काय करणार की व्हेरिएबल रेजिस्टन्समधून हळूहळू आपण ट्रान्सफॉर्मरला दिलं जाणारं व्होल्टेज जे आहे ते वाढवत नेणार. जेव्हा ट्रान्सफॉर्मरमधलं व्होल्टेज हे LV बाजूच्या रेटेड व्होल्टेज एवढं होईल तोपर्यंत आपण व्होल्टेज वाढवत जाणार आणि एकदा ते रेटेड व्होल्टेज एवढं झालं की आपण वॅटमीटर आणि ॲमीटर यांच्यामध्ये आलेल्या रीडिंगची नोंद घेणार. आता ज्या वेळेला ॲमीटरमध्ये आपल्याला काही रीडिंग दिसते तर ते रीडिंग हे ट्रान्सफॉर्मरचा नो लोड करंट आहे, कारण आपण काय ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी बाजूला ओपन ठेवलेलं आहे, आपण तिथे कोणत्याही प्रकारे लोड जोडलेला नाही आहे आणि त्यामुळे काय झालं आहे की सेकंडरी बाजूमध्ये करंट वाहत नाही आहे. करंट हा फक्त प्रायमरी बाजूमध्ये वाहतो आहे आणि हा जो करंट आहे हा ट्रान्सफॉर्मरचा नो लोड करंट आहे आणि हा ट्रान्सफॉर्मरचा रेटेड करंटपेक्षा कमी असतो. आणि त्यामुळे काय होतं की हा करंट कमी असल्यामुळे या करंटमुळे निर्माण होणारे जे काही लॉसेस असतात, ज्याला आपण कॉपर लॉस म्हणतो, ते फार कमी असतात. आता वॅटमीटरमध्ये आपल्याला जे काही रीडिंग दिसते हे रीडिंग हे म्हणजे आपल्या ट्रान्सफॉर्मरला आपण दिलेली इनपुट पॉवर जी आहे तिचं रीडिंग आपल्याला वॅटमीटरमध्ये दिसतंय. आणि जसं मी आधी सांगितलं की कॉपर लॉस हा अतिशय कमी असतो. वाइंडिंग नो लोड करंट वाहत असल्यामुळे, नो लोड करंट कमी असल्यामुळे कॉपर लॉस हा अतिशय कमी असतो आणि त्यामुळे जे काही आपण इनपुट पॉवर देतो आहे ट्रान्सफॉर्मरला ती सगळी ह्या वॅटमीटरमध्ये आपल्याला दिसते आणि ती सगळी या ट्रान्सफॉर्मरच्या आयर्न लॉस आहे आपल्याला कळते. तर वॅटमीटर रीडिंग आपल्याला ट्रान्सफॉर्मरचा आयर्न लॉस दाखवत असतं. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये ट्रान्सफॉर्मरचा आयर्न लॉस आणि कोअर लॉस याच्याबद्दल माहिती घेतलेली होती. जर तुम्हाला आठवायला थोडं कन्फ्युजन होत असेल तर एकदा ते व्हिडिओ बघून घ्या. तर अशा पद्धतीने ओपन सर्किट टेस्ट असते. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरची शॉर्ट सर्किट टेस्ट. एक मिनिट. शॉर्ट सर्किट टेस्ट या टेस्टचा उपयोग ट्रान्सफॉर्मरमधले कॉपर लॉसेस शोधण्यासाठी केला जातो. आणि ही आकृती परत एकदा बघा, तर या आकृतीनुसार सर्किटची जोडणी केली जाते. आता यामध्ये आपण काय केलेलं बघा, LV बाजू जी आहे ती आपली सेकंडरी ठेवली आणि HV बाजू आपली प्रायमरी ठेवली. आपल्या अगोदरच्या आकृतीकडे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी LV प्रायमरी होती आणि HV सेकंडरी होती. मात्र आता आपण काय केलंय तर LV बाजूला सेकंडरी केलेले आणि HV बाजूला आपण प्रायमरी केले, म्हणजे आपण HV बाजूला आता सप्लाय देणार आहे. आणि ह्या टेस्टचं नाव जसं आहे की शॉर्ट सर्किट टेस्ट. तर या टेस्टमध्ये काय होणार आहे, आपण LV बाजूला आपण शॉर्ट करतोय, जाड तार आपण वापरून त्याला शॉर्ट करतोय. आणि अगोदरच्याच टेस्टप्रमाणे आपण या ठिकाणी एक व्हेरिएबल रेजिस्टन्स जोडला आहे सर्किटमध्ये, व्होल्टमीटर जोडले, वॅटमीटर जोडले आणि ॲमीटर जोडले. आपण आता काय करणार की
या व्हेरिएबल रेजिस्टन्समधून आपण या ट्रान्सफॉर्मरला मिळणारं जे काही व्होल्टेज आहे ते हळूहळू वाढवणार आणि त्याच वेळेला ॲमीटरमधल्या करंटचं जे काही रिडिंग आपल्याला दिसते ते चेक करत राहणार. आणि जेव्हा ह्या ॲमीटरमधला जो करंट आहे तो या एच व्ही बाजूच्या रेटेड करंट एवढा होईल तोपर्यंत आपण या व्हेरिएबल रेजिस्टन्समधून या ट्रान्सफॉर्मरला मिळणारं व्होल्टेज वाढवत राहणार आहे. आता आपल्याला एकूण किती व्होल्टेज द्यावं लागेल ट्रान्सफॉर्मरला, तर आपली एच व्ही बाजू जी आहे ती जेवढ्या व्होल्टेजवर काम करते त्याच्या केवळ 5 किंवा 10% इतकं व्होल्टेज आपण जरी दिलं तरी आपल्याला रेटेड करंट त्या वाइंडिंगमध्ये मिळू शकतो. त्यामुळे अतिशय कमी व्होल्टेज आपण देणार आहोत या ठिकाणी. आणि व्होल्टेज कमी असल्यामुळे काय होईल की या ट्रान्सफॉर्मरमधले कोअर लॉसेस जे असतील ते फार कमी असतील, ज्यांना आपण निग्लेक्ट करू शकू. आणि ट्रान्सफॉर्मरची आपण दुसरी बाजू जी आहे तिथे आपण लोड जोडलेली नाही, आपण काय केलं तिला शॉर्ट केलं आहे. तर त्यामुळे काय आहे की ट्रान्सफॉर्मरमध्ये खर्च होणारी जी काही विद्युत आपल्याला दिसते आहे वॅटमीटरमध्ये ती सगळी काय आहे तर या ट्रान्सफॉर्मरमधला कॉपर लॉस आहे. आणि आपल्याला अगोदरची टेस्ट आपण केली त्यावेळेला आपल्याला ट्रान्सफॉर्मरचा कोअर लॉस कळला, तर ही टेस्ट आपण आता केल्यानंतर आपल्याला ट्रान्सफॉर्मरचा कॉपर लॉस कळला. अशा पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मरचे जे काही लॉसेस आहेत ते आपण या 2 टेस्टच्या साहाय्याने शोधू शकतो. त्यानंतर पुढच्या ज्या टेस्ट आहेत आपल्या त्या आहेत इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट. याचा उपयोग ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगचं इन्सुलेशन चेक करण्यासाठी केला जातो. इन्सुलेशन जर ट्रान्सफॉर्मरचं खराब झालं किंवा वीक झालं तर त्यामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट दोष निर्माण होऊ शकतो. तर त्यासाठी इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट घेतली जाते. ही टेस्ट घेताना आपण मेगर वापरतो आणि काय करतो आपण तर प्रायमरीच्या एका टोकाला मेगरचं एक टोक जोडतो आणि सेकंडरीच्या एका टोकाला आपण मेगरचं दुसरं टोक जोडतो. आणि आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजतो. किंवा आपण काय करतो तर प्रायमरीच्या एका टोकाला मेगरचं एक टोक आणि कोअरला आपण दुसरं टोक जोडतो मेगरचं आणि त्याच्या साहाय्याने इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजतो. आता इन्सुलेशन रेजिस्टन्स किती असला पाहिजे तर 1 kV साठी 1 मेगा ओहम इतका इन्सुलेशन रेजिस्टन्स पाहिजे. म्हणजे आपला ट्रान्सफॉर्मर जसा क्षमतेचा असेल त्याप्रमाणे आपला इन्सुलेशन रेजिस्टन्स पण जास्त पाहिजे. तर तेवढा रेजिस्टन्स जर आपल्याला मिळाला मेगरवरती तर याचा अर्थ आपल्या ट्रान्सफॉर्मरचं इन्सुलेशन हे योग्य आहे. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरची अर्थ टेस्ट. आता ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी बाजू जी असते तिचा स्टार पॉईंट किंवा न्यूट्रल जी असते ती आपण अर्थ केलेली असते. आणि याचा उपयोग कशासाठी होतो तर ज्यावेळेला आपण आपले विद्युत उपकरणं वापरतो तर त्या उपकरणांमध्ये जर समजा अर्थ दोष निर्माण झाला तर जो काही करंट आपल्यामार्फत जमिनीत जाणार आहे त्याला रिटर्न त्याला पाथ मिळायला पाहिजे. त्यासाठी ट्रान्सफॉर्मरमध्ये न्यूट्रल किंवा स्टार पॉईंट जो असतो तो अर्थ केलेला असतो. आणि ट्रान्सफॉर्मर हे सुद्धा एक विद्युत उपकरण आहे, तर याला अर्थ दोषपासून वाचवण्याकरता ट्रान्सफॉर्मरच्या बॉडीचं सुद्धा अर्थिंग केलं जातं. आणि ह्या ट्रान्सफॉर्मरला आपण अर्थ टेस्टच्या साहाय्याने मेगरच्या साहाय्याने आपण चेक करतो. त्यानंतर ऑइल टेस्ट. ट्रान्सफॉर्मरचं जे काही ऑइल आहे त्याला आपल्याला चेक करायचं असतं. ट्रान्सफॉर्मरमध्ये खनिज तेल वापरतं, मिनरल ऑइल. तर यात ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, त्याचा उत्कलन बिंदू हा जास्त असला पाहिजे असतो. त्यानंतर त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ व त्याचा विद्युतरोध हा सुद्धा चांगला असायला पाहिजे असतो. हे तपासण्यासाठी आपण हायड्रोमीटर वापरतो. हायड्रोमीटरच्या सहाय्याने आपण त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तपासतो. तर विद्युत दाब देऊन जास्त विद्युत दाब देऊन आपण त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ तपासतो. ट्रान्सफॉर्मर ऑइलची तपासणी केल्याने आपल्याला त्याचे विद्युत गुणधर्म कळतात. त्यानंतर त्या ऑइलचे क्वालिटी कशी आहे ते कळते. म्हणजे भविष्यात आपण त्याला किती दिवस त्याला वापरू शकतो हे आपल्याला अंदाज करता येतो. त्यानंतर ऑइल जर का फिल्टर करण्याची आवश्यकता असेल तर ते आपल्याला समजतं. त्या ऑइलवरून आपल्याला ट्रान्सफॉर्मरच्या आतील भागांचं आयुष्य किती असेल याचा अंदाज काढता येतो.
तसंच ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक काही दोष निर्माण होणार असतील तर आपण ऑइलची तपासणी केल्यामुळे आपल्याला वेळीच त्यांच्याबद्दल माहिती मिळते. तर या सगळ्या टेस्ट ट्रान्सफॉर्मरसाठी आवश्यक असतात. पुढचा आपला टॉपिक आहे ट्रान्सफॉर्मरचा मेंटेनन्स. ट्रान्सफॉर्मरचा मेंटेनन्स हा कसा असतो तर काही गोष्टी आपल्याला ज्या रोज तपासायच्या आहेत, काही गोष्टी महिन्यातनं एकदा तपासायच्या आहेत, काही गोष्टी 3 महिन्यातनं तपासायच्या आहेत, काही 6 महिन्यातनं आणि काही वर्षातून एकदा तपासायचे आहेत. तर त्यांची इथे आपण एक यादी बनवली आहे. रोज आपल्याला काय चेक करायचं आहे तर कॉन्झर्वेटर टँक जो आहे ट्रान्सफॉर्मरचा त्यातली ऑइलची लेवल आपल्याला चेक करायची आहे. ट्रान्सफॉर्मरला बाहेरून आपल्याला चेक करायचं आहे की कुठे काही आपल्याला ऑइल लिकेज दिसते का. तसंच जे ट्रान्सफॉर्मरला सिलिका जेल असते ब्रीदरमध्ये, ते सिलिका जेलचा रंग बघायचा आहे आपल्याला. तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या भागांची माहिती दिली, त्यात सांगितलं होतं की सिलिका जेलचा रंग हा गुलाबी किंवा पांढरा झाला तर याचा अर्थ सिलिका जेल आपली बदलण्याची वेळ आलेली असते. तर त्यासाठी आपल्याला सिलिका जेलचा रंग बघायचा आहे. त्यानंतर मासिक तपासणी म्हणजे महिन्यातनं एकदा आपण जी तपासणी करणार आहे त्यामध्ये परत आपण सिलिका जेलचे जे ब्रिदिंग होल्स आहेत ते स्वच्छ आहेत की नाही ते चेक करायचे, जेणेकरून हवा आत जाण्याची किंवा हवा बाहेर येण्याची प्रक्रिया योग्य होते की नाही ते आपल्याला कळणार. त्यानंतर आपण जर ट्रान्सफॉर्मर वापरतोय त्याला जर ऑइल बुशिंग असतील तर त्या ऑइल बुशिंगच्या ठिकाणी असलेली ऑइलची पातळी आपल्याला तिथे जोडलेल्या ऑइल गेजवरनं तपासायची असते. 3 महिन्यातनं जी तपासणी करणार आहे, तिमाही तपासणी, याच्यात आपण काय करणार आहे तर वाइंडिंगचं टेम्परेचर तपासणार आहे, पुन्हा ऑइलची पातळी असणार आहे, वाइंडिंगचे कनेक्शन चेक करणार आहे, त्यानंतर आपला बुकॉज रिले जो आहे त्यातला गॅसची स्थिती तपासणार आहे, ट्रान्सफॉर्मरला जर कूलिंग फॅन असेल तर त्या कूलिंग फॅनला चेक करणार आहे. सहामाही तपासणीमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जी आहे तिची तपासणी करतो, ऑइलची आर्द्रता म्हणजेच मॉइश्चर लेवल त्याच्यामध्ये किती आहे ते बघतो, ऑइलची ॲसिडिटी किती आहे ते चेक करतो आपण. त्यानंतर ऑइलचा फ्लॅश पॉईंट तपासतो. ॲसिडिटी हे स्पेलिंग मिस्टेक झालं इथे जरा. ऑइलचा फ्लॅश पॉईंट म्हणजे त्याचा कोणत्या तापमानाला ते ऑइल पेट घेईल हे आपण चेक करतो. त्यानंतर वार्षिक तपासणीमध्ये आपण काय करणार आहे तर ट्रान्सफॉर्मरला जर कूलिंग सिस्टीम असेल आणि इतर काही कंट्रोल सर्किट असेल तर त्याची तपासणी आपण करणार आहे. त्यानंतर बुशिंगची तपासणी करणार, त्याला स्वच्छ करणार. त्यानंतर OLTC म्हणजे ऑन लोड टॅप चेंजर याच्यातल्या ऑइलची तपासणी आपण करणार, बुकॉज रिलेची तपासणी करणार. त्यानंतर इतर जे काही रिले असतील, अलार्म असेल किंवा टेम्परेचर इंडिकेटर असेल, कंट्रोल स्विच असेल किंवा प्रेशर रिलीज व्हॉल्व जे आहेत आपले ट्रान्सफॉर्मरमध्ये असलेले यांना आपण चेक करणार. तसंच ट्रान्सफॉर्मरला इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट आणि अर्थ रेजिस्टन्स टेस्ट या आपण घेणार. तर अशी पद्धतीने ट्रान्सफॉर्मरचा आपल्याला मेंटेनन्स करायचा असतो. तर हा आपला पहिला धडा जो आहे पेपर 3चा हा आता आज संपला आहे. आपण दुसऱ्या धड्याला लवकरच सुरुवात करूया. धन्यवाद.